ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। सोलापूर आणि करमाळा इथून आलेल्या महिला आणि पुरुष अशा 8 ते 10 जणांच्या टोळीनं राहुरी शहरामध्ये येऊन लकी ड्रॉ सुरू केला आणि या माध्यमामधनं शेकडो लोकांची फसवणूक करत करोडो रुपये गोळा करून पसार झाले आहेत। ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे। सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी सोलापूर आणि करमाळा इथून 2 महिला आणि काही पुरुष 8 ते 10 जणांची टोळी ही राहुरीमध्ये आली। त्यांनी राहुरी इथे श्री साई होम अप्लायन्सेस नावानं लकी ड्रॉ सुरू केला। यामध्ये बक्षीस म्हणून 4चाकी कार, दुचाकी, लॅपटॉप, मोबाईल, सोने, गॅस शेगडी, कुट्टी मशीन, कूलर आणि शिलाई मशीन अशा वस्तू ठेवण्यात आल्या होत्या। दरम्यान त्या टोळीनं राहुरी शहरासह तालुक्यातील टाकळीमिया, म्हैसगाव, ताराबाद, कोंडवड, शिंगणापूर, शिलेगाव, तांदुळवाडी आदी गावामधील सुमारे 400 पुरुष आणि महिलांना आपले सावज बनवून त्यांना 500 रुपये फी घेऊन लकी ड्रॉचे सभासद बनवून घेतलं। शहरामधील पांडुरंग लॉन्स इथे प्रत्येक शनिवारी लकी ड्रॉ होत असे। त्यावेळी प्रत्येकाकडनं हप्ता भरून घेतला जात होता। सुमारे 10 ते 12 हप्ते लकी ड्रॉ घेण्यात आला। दरम्यान त्या टोळीनं किरकोळ बक्षिसं देखील दिली। त्यानंतर 4चाकी कार आणि मोटरसायकल असे मोठे बक्षीस काढून देतो असं बोलबच्चन करून अनेक जणांकडनं प्रत्येकी 50,000 रुपये घेतले। अशा प्रकारे त्या टोळीनं लाखो करोडो रुपये गोळा करून लकी ड्रॉ बंद करून ते पसार झाले। फसवणूक झालेल्या अनेक जणांनी त्या लोकांना फोन केला असता त्यांच्याकडनं उडवाउडवीची उत्तरे मिळतात। आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे। या लकी ड्रॉमध्ये विलास खडके, नंदा आडागळे, लता मोरे, प्रसाद आडागळे, दया मोरे, कमल जगधने, मनीषा जगधने, मथुरा जगधने, शोभा आडागळे, भारती जगधने, कृष्णा दळवी, मंदाबाई खवळे, अर्चना जगधने, प्रकाश सोनवणे, स्वाती निमसे, भानुदास खवळे तसेच अलका मोरे, सोमनाथ क्षीरसागर, सुरेश कांबळे, अर्चना शिंदे, अमीन पठाण, जिजाबाई निमसे आदींची आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगण्यात आलंय। हॅलो, माझं नाव विलास दत्तात्रय खडके। आमच्या राहुरी तालुक्यामध्ये पांडुरंग लॉन्समध्ये काही मुलं करमाळा आणि काही सोलापूरचे लोक इथे येऊन गरीब मोलमजूर शेतकऱ्याकडून 500 रुपये हप्ता दर शनिवारी गोळा करायचे आणि त्यांनी लकी ड्रॉची स्कीम राबवली होती। त्याच्यामध्ये पॉम्पलेट छापले गेले होते। पॉम्पलेट छापून त्यांनी 500 घरी जाऊन गोळा करायचे। त्याच्यानंतर शेवटचा समजा एक 4 ते 5 महिन्यापूर्वीपासून चालू होती ही स्कीम। तर 1 महिन्यापूर्वी त्यांनी 60 ते 70 लोकांना एकखटी लकी ड्रॉचे होम थिएटर काढले। होम थिएटर काढल्यानंतर पब्लिकने फोन लावला, तुम्ही एकखटी एवढे कसं काय लकी होम थिएटर काढले? तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की फोनवर सांगायचे की आम्ही तुम्हाला याच्या बदली वस्तू बदलून देऊ। तर वस्तू बदलून दिल्यानंतर काहींना मोटरसायकल म्हटलं की ते समजा 91,000ची मोटरसायकल ऑन रोड बसती तर तिचे 50,000 रुपये ऑनलाईन मारून घेतले। काहींकडून कॅश नेले, काहींना फ्रीज देतो म्हटले, काहींना कुठली मशीन देतो म्हटले। त्याच्यानंतर कुठेही काही दिलेलं नाही। काहींकडून ऑनलाईन पैसे घेतलेले आणि आज रोजी ते फरार झालेले आहे। मोबाईल टोटल बंद आहे। त्यांनी नवीन 4 व्हीलर गाड्या घेतलेल्या आहे। देवाला जातात आणि आनंद उत्सव साजरे करणारे फोटो पण मी माझ्या मोबाईलवरून पत्रकार साहेबांना दिलेले आहेत।
तर याच्यावर आमची दखल घ्यावी राहुरी पोलीस स्टेशनने, अशीच आमची विनंती आहे. यामध्ये 300 ते 350 लोक आहेत, सगळे मोलमजूर आहेत. PI साहेबांना एवढीच विनंती आहे राहुरी पोलीस स्टेशन की त्यांनी आमची कंप्लेंटची तक्रारी अर्जाची तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा अशी विनंती करतो मी. कमीत कमी सर त्यांनी साधारणतः एका हप्त्याला ते 1,75,000 रुपये गोळा करत होते. तर असे 10 हप्ते झालेले आहेत आणि त्याच्यानंतर काही लोकांकडून त्यांनी कमीत कमी 150 लोकांकडून 50-50 प्रत्येकी 50,000 रुपये घेतलेले आहेत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.